ज्या डॉक्युमेंटमुळं, ज्या डॉक्युमेंटमुळं ज्या महिलांना सातत्यानं दुय्यम स्थान समाजामध्ये होतं, चूल आणि मूल यामध्ये दाबून ठेवलेली आमची माता भगिनी आज ती आकाशी भरारी घेते कल्पना चावलाच्या रूपाने आपण बघतो. किंवा देशात आजही आपल्या देशाच्या राष्ट्राध्यक्षा द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातली एक महिला देशाची राष्ट्राध्यक्ष सर्वोच्च पदी गेल्या. त्याही आधी प्रतिभाताई पाटील देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेले आपण पाहिल्या. अनेक महिला देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्री बनून त्यांनी सक्षमपणे कारभार आखलेला पाहिला. देशाच्या प्रधानमंत्रीपदी देखील आपण महिलेला पाहिलं. लोकसभेच्या अध्यक्षपदावर देखील महिलेचा आपण नियुक्ती करण्या इतपत महिलांना आणि IAS, IPS, IRS किंवा वैमानिक अगदी सैन्यात देखील महिला आपण आहेत असं आपल्याला बघायला मिळते. याचं कारण या देशाच्या संविधानाने दिलेलं एक समतेचं वातावरण आहे. आपल्या अधिकारांची जाणीव सगळ्या माता भगिनींना झाली. त्या अधिकारांचं पुष्टी करणारा एक डॉक्युमेंट संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळालं, म्हणून हे सगळं पाहायला मिळतं. आज शासकीय यंत्रणेमध्ये, शासकीय संस्थेमध्ये हा कार्यक्रम होतोय. शासनाच्या वतीनं शासनानं आपली जबाबदारी पार पाडली आपण असं समजूया. इथून पुढे जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावर. माझा एक साधा प्रश्न तुम्हाला आहे. शासनाने हा कार्यक्रम आयोजित केला. देशाचे महामहिम उपराष्ट्रपती यांच्या हस्ते केंद्रीय एक आभासी पद्धतीचा उद्घाटनाचा सोहळा आपण आता सगळ्यांनी पाहिला. त्या सोहळ्याची आपल्या स्थानिक संस्थेच्या माध्यमातून आज आपण साजरा करतोय. पण फक्त ITIच्या संस्थांमध्ये आज आला पाहिजे का? हा मला वाटतं हे संविधानाचं मंदिर प्रत्येक संस्थेमध्ये व्हावं, प्रत्येक शासकीय विभागामध्ये व्हावं. ही सरकारची जबाबदारी सरकार पार पाडते. परंतु ही सरकारची जबाबदारी सरकार पार पाडत असताना हा समाज, जिथे तुम्ही मी राहतो तो समाज, ज्या गावामध्ये, ज्या शहरामध्ये, ज्या राज्यामध्ये, ज्या देशामध्ये आम्ही राहतो तो देश, तो समाज, ते राज्य, ते गाव, ते शहर देखील संविधानाचं मंदिर होऊ नये की व्हावं, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. आणि ते व्हावं, तुमच्या सगळ्यांच्या हलणाऱ्या माना पाहून मी समजू शकतो की तुमच्या मनात ते आहे की हा देश देखील संविधानाचं मंदिर व्हावं. तर मग सरकारनं आपली जबाबदारी पार पाडल्यानंतर आता तुमच्या आणि माझ्या खांद्यावर जबाबदारी. या विषयाला मी जेव्हा सुरुवात करताना बोललो की जाताना येताना ते जेव्हा वाचाल तुम्ही ते 85 शब्द, त्या 85 शब्दांना समजून घेण्याचा देखील आम्ही देशातल्या लोकांनी प्रयत्न केला, तरी फार मोठं काम होऊ शकतं. काय हो समता म्हणजे, काय स्वातंत्र्य म्हणजे, काय बंधुता म्हणजे आणि काय न्याय, या 4 गोष्टी जरी आम्ही आमच्या देशातल्या लोकांना समजून चांगल्या प्रकारे सांगू शकलो तरी हा देश संविधानाचं मंदिर, आणि संविधानाच्या मंदिरात गेल्यावर आता सगळीकडे धार्मिक वातावरण आहे आपण बघतोय. प्रत्येक माणूस मंदिरात जेव्हा जातो, मग तो मुस्लिम असेल तर मस्जिदीत जाईल, ख्रिश्चन असेल तर चर्चमध्ये जाईल, बौद्ध असतील तर विहारामध्ये जातील, हिंदू असतील तर मंदिरांमध्ये जातील. ही शब्द मंदिर असला तरी भावना ती आहे. तिथे आपण नतमस्तक होऊन जातो. तिथे आपण काहीतरी चांगलं करू, आपल्या सोबत चांगलं होईल, जेणेकरून आपण चांगलं करू, या भावनेनं माणूस तिथे जातो. ते समाज मन संविधानाच्या बाबतीत देखील या देशातील लोकांमध्ये निर्माण व्हावं, हा प्रयत्न, ही जबाबदारी तुमच्या आणि माझ्या खांद्यावर आहे. मी खास करून तुम्ही विद्यार्थी मंडळी, मित्रमंडळी, तरुण मुलं मुली आहात, त्यामुळे मला खूप आनंद होतोय की आता आम्ही तर थोडं आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर सरकलो आहोत. परंतु तरुणांना देशाचा आधारस्तंभ म्हटलं जातं. आपल्या आपल्या जीवनाच्या ज्या काही आपल्या करिअरच्या क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे जायचंच आहे. पण सोबतच माझा समाज जर समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय यांना मानणारा असेल तर मला माझ्या एकट्याच्या सुरक्षेची भीती वाटण्याचं कारण राहत नाही. कारण मला विश्वास असतो की माझा समाज समतेचं तत्व मानणारा समाज आहे, माझ्यासोबत तो धोका करणार नाही. माझा समाज स्वातंत्र्याला मानणारा आहे, तो माझं स्वातंत्र्य हिरावून घेणार नाही. माझा समाज न्यायावर विश्वास ठेवणारा आहे, माझा समाज माझ्याशी अन्याय करणार नाही. माझा समाज बंधुतेला मानणारा आहे, त्यामुळे माझा समाज माझ्याशी कधी वैराने वागणार नाही, शत्रुतेने वागणार नाही. असं समाज, असा देश जर आम्ही निर्माण करू शकलो आमच्या एकमेकांच्या प्रयत्नातून, तर निश्चितपणे शेवटी सुजलाम सुफलाम भारत म्हणजे काय असतं? सुजलाम आणि सुफलाम भारत म्हणतो आपण, त्याची अपेक्षा तरी काय? एकमेकांच्या स्वातंत्र्याचं, एकमेकांच्या अधिकारांचं, एकमेकांच्या सन्मानाचं, डिग्निटीचं
रक्षण करणारा जर समाज असेल, काळजी वाहणारा समाज असेल, तर एकमेकांच्या प्रयत्नातून त्या देशाचा विकास घडायला हातभार लागल्याशिवाय राहणार नाही. मला जर पुन्हा कधी संधी मिळाली ना तर या विषयावर आपण आणखी चांगलं डिटेलमध्ये बोलूया. मला माहिती आहे कार्यक्रमाच्या आजच्या मर्यादा आपल्या काय आहे किंवा किती जास्त लांबवायचा नाही लांबवायचा हा कार्यक्रम. कारण मी लॉ कॉलेजला प्रिन्सिपल होतो, यांनी सांगितलं माझा परिचय देताना. मला आनंद होतो, विद्यार्थ्यांना सांगतोय मी, ऍडमिनिस्ट्रेटर मंडळी जे आहेत किंवा प्रशासनातली जी मंडळी आहेत ते तुम्ही फक्त ऐका, पण विद्यार्थ्यांना तुम्ही लक्षात घ्या. मी लॉ कॉलेजला प्रिन्सिपल असताना सर वडाळ्यालाच आपल्या डॉक्टर आंबेडकर लॉ कॉलेजला मी अत्यंत अभिमानाने सांगतो, विद्यार्थी दशेपासून संविधानावर तर काम करतोच आहोत आम्ही, पण लॉ कॉलेजला असताना संविधान जागृती अभियान या नावाने लॉचे विद्यार्थी, कायद्याचे विद्यार्थी आम्ही असल्यामुळं संविधानाची जागृतीचा कार्यक्रम आम्ही डिझाईन केला आणि माझ्या विद्यार्थ्यांच्या मदतीने आम्ही तो कार्यक्रम चालवला. आणि तुम्हाला सांगतो 26 जानेवारीला दरवर्षी वर्षभर तर जनजागृतीचे कार्यक्रम करायचोच, परंतु 26 जानेवारीला दादर स्टेशन स्वामीनारायण मंदिर आहे तिथे माझ्या कॉलेजपासून ते दादरला ते स्वामीनारायण मंदिरापर्यंत आम्ही विद्यार्थ्यांची रॅली काढायचो. 300-400 विद्यार्थी त्या रॅलीमध्ये असायचे. संविधान जागृतीचा संदेश देणारी एक छोटीशी पुस्तिका आम्ही पब्लिश करायचो. विनामूल्य जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्या देश बांधवांना आपले जे काही येणार जाणार त्यांना वाटायचो. आणि तुम्हाला आनंद मला यासाठी वाटतो सांगताना की त्या दिवशी एखादं कॉलेज म्हणून, एखादा विद्यार्थ्यांचा समूह म्हणून पूर्ण मुंबई शहरामध्ये फक्त मी आणि आमचे विद्यार्थी रस्त्यावर असतात. काय घेऊन संदेश संविधानाच्या जागृतीचा. हे संविधान देशाच्या कसं हिताचं आहे. तुम्ही प्रस्तावना करताना ज्या पद्धतीनं मांडत होतात, इतक्या चांगल्या पद्धतीनं सोप्या शब्दात या देशातील लोकांना आम्हाला संविधान शिकवायचं आहे. देशातील लोकांना हे संविधान माझ्यासाठी बनले हे समजावून सांगायचं आहे, जेणेकरून तुम्ही आता पाहुणे निवडताना इतकं छान निवडलंय. एक माणूस कायद्यावाला आहे आणि एक माणूस सुव्यवस्थेवाला आहे. आणि तुमचं डिपार्टमेंट आहे उद्योजकता, कौशल्य, रोजगार, नाविन्यता. माझ्या डाव्या बाजूला बसले मुंबई महानगरपालिकेचे माजी मुख्य अभियंता आहेत संजय जाधव साहेब, आणि त्यापेक्षा पुढे रिटायरमेंट नंतर आता ते उद्योजक पण आहे. आणि थोरात मॅडम तुमच्या IMCच्या चेअरपर्सन आहेत, त्यामुळं त्या गेस्टच्या रूपाने असल्या तरी मला वाटतं होस्टच आहेत त्या कार्यक्रमाच्या आयोजकांमध्ये आहेत. त्यामुळे वेगळं अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम करताय तुम्ही लोक. तसंच एक अभियान जर तुम्हाला शक्य होत असेल, मी प्राचार्य 3 की 4 संस्थांच्या प्राचार्यांना माझं विनंती आहे की आज शासनानं आपली जबाबदारी पार पडली. संविधान मंदिराच्या रूपानं भारताच्या प्रस्तावना, संविधानाची प्रस्तावना आमच्या येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला इथे वाचायला मिळेल, बघायला मिळेल, समजून घेण्याचा विचार त्याच्यामध्ये मनामध्ये येऊ शकतो, येण्याची शक्यता निर्माण झाली. या शक्यतेला आणखी पुढचं पाऊल टाकून येणाऱ्या काळामध्ये संविधान जागृतीवर आणखी काही काम आपण करू शकतो का? हेच तरुण विद्यार्थी पुढे भविष्यात भारताचा आधारस्तंभ होणार आहेत. या विद्यार्थ्यांना आणखी संविधानिक, तुम्ही संवेदनशील हा शब्द ऐकलाय ना? काय म्हणतो संवेदनशील म्हणून आपण? ज्या माणसाच्या संवेदना जागृत आहेत किंवा जिवंत आहेत त्याला संवेदनशील म्हणतो. आम्ही आमच्या अभियानाच्या माध्यमातून एक नवीन शब्द प्रयोग यूज केला, संविधानशीलता. ज्या माणसाच्या मनात संविधानिक मूल्य जिवंत आहेत तो माणूस संविधानशील आहे. आणि एक माणूस जर संविधानशील झाला, त्याच्या सोबतीने समाजातले इतर लोक संविधानशील झाले, तर संविधान मंदिराच्या माध्यमातून संविधानशील व्यक्ती, संविधानशील समाज, संविधानशील राज्य, संविधानशील देश निर्माण होण्याचं आम्ही स्वप्न पाहू शकतो. हा विश्वास तुमच्यासोबत काही बोलताना, माझं मन भावना व्यक्त करताना मी व्यक्त करतो. आणि मीच लिहिलेले 4 ओळी सांगतो की तुमच्या माझ्यावर जबाबदारी आहे. कारण बाबासाहेबांचं, शिवरायांचं, ज्योतिबा फुलेंचं, शाहूराजांचं कौतुक करून आपली जबाबदारी संपत नाही. आपली जबाबदारी मला वाटतं सुरू होईल. आणि तसं जर असेल
तर मग एक मी 4 ओळी लिहायचा प्रयत्न केला होता की स्वातंत्र्य बंधुतेचे माहेर घर बनावे. या 4 ओळी सांगतो आणि थांबतो. स्वातंत्र्य बंधुतेचे माहेर घर बनावे. फक्त 4च गोष्टी आहेत ना. कोणाला स्वातंत्र्य नकोय, कोणाला समता नकोय, कोणाला न्याय नकोय, कोणाला बंधुता नकोय. स्वातंत्र्य बंधुतेचे माहेर घर बनावे. सारे समान जेथे समता नगर बनावे. घटनेत पाहिलेला हा देश जर हवा तर शाहू फुले शिवाजी आंबेडकर बनावे. शाहू फुले शिवाजी आंबेडकर बनावे. आपण बोलावून सन्मानित केलं. शांततेने माझे 2 शब्द ऐकले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.